नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण भूगोलचा पहिल्या लेक्चरला सुरू करणार आहे. तर भूगोलचा पहिला लेक्चर जो आहे तो म्हणजे भारताचं स्थान व विस्तार. याच्यामध्ये तुम्हाला भारताचं स्थान पृथ्वीवरती कुठे आहे आणि त्याच्याबद्दल महत्त्वाचे काही पॉइंट्स लक्षात ठेवायचे, जेणेकरून परीक्षेला जो प्रश्न येतो तो प्रश्न चुकला नाही पाहिजे. चला आपण सुरुवात करूया. पहिली गोष्ट भारताबद्दल सांगायचं झालं तर भारताचं जर इतिहासाची पार्श्वभूमी पाहिलीत तर बऱ्याच वेळा भारताची काही ऐतिहासिक नावं विचारली गेलेली आहेत, ती माहिती असणं गरजेचं आहे. जसं की भारताला तुम्ही अगदी प्राचीन काळामध्ये जर भारताचा विचार केला तर भारताचं नाव होतं मेलुहा. मेलुहा. त्याच्यानंतर भारताला आर्यवर्ता असंही सुद्धा नाव आहे, आर्यवर्ता. त्याच्यानंतर जम्बूद्वीपा असं सुद्धा नाव आहे, जम्बूद्वीपा. त्याच्यानंतर लक्षात घ्या भारताला हिमवर्षा असं नाव सुद्धा आहे, हिमवर्षा. भारताला भारतवर्षा असं सुद्धा नाव आहे. नभीवर्षा एक नाव आहे, नभीवर्षा. हिंदुस्तान नाव आहे, हिंदुस्तान किंवा हिंदुस्तान. त्याच्यानंतर लक्षात घ्या भारताला इंडिया हे आधुनिक नाव सुद्धा आहे, इंडिया. म्हणजे हे जे नाव आहे ते सिंधू नदीमुळे पडलेलं नाव आहे. म्हणजे सिंधू नदीचं इंग्लिशमध्ये नाव आहे इंडस, आणि त्याच्यावरूनच जे नाव तयार झालं ते म्हणजे इंडिया, लक्षात घ्या. आणि तसंच भारताला लक्षात घ्या भारत. भारताला भारत नाव असण्यामागचं कारण का, तर बऱ्याच प्राचीन काळामध्ये भारत नावाचा राजा होता, त्याने राज्य केलं म्हणून याच नावावरून भारताला काय नाव पडलेलं आहे, भारत नाव पडलेलं आहे. सो ही नावं लक्षात ठेवा आणि नोट डाऊन करून घ्या. आपण पुढे जाऊया. जसं की भारतामध्ये लक्षात घ्या पृथ्वीचा जर विचार केला तर पृथ्वीवरती काही काल्पनिक रेषा आहेत, कळतंय का? पृथ्वीवरती काय आहेत, काही काही काल्पनिक रेषा आहेत. ज्या आडव्या रेषा आहेत, लक्षात घ्या आडव्या रेषा, त्यांना काय बोललं जातं, अक्षरवृत्त बोललं जातं. पृथ्वीवरती काही ज्या आडव्या रेषा आहेत त्याला काय बोललं जातं, अक्षरवृत्त बोललं जातं. असं जर विचार केला तर उत्तर ध्रुवापर्यंत आणि दक्षिण ध्रुवापर्यंत अक्षरवृत्तांची जर संख्या पाहिली तर समोरच्या भागावरती किती आहेत, 90. म्हणजे इकडे तुम्ही पाहिलं विषुववृत्तापासून वरती जर गेलात तर इकडे 90 आहेत आणि खाली 90 आहेत, 180. आणि लक्षात घ्या हा मधला जो विषुववृत्त असतो, पृथ्वीचे जे दोन भाग करतो तो विषुववृत्त असतो, त्याला पण काय बोलतात, अक्षरवृत्त म्हणतात. म्हणून लक्षात घ्या 90 आणि 90 आणि जो विषुववृत्त एक मूळ अक्षरवृत्त आहे, मिळून 181 एवढी काय होते, अक्षरवृत्तांची संख्या येते. पृथ्वीचं लक्षात घ्या, पृथ्वीचे उभी रेषा आहे पृथ्वीवरती, काही उभ्या काल्पनिक रेषा आहेत, त्या उभ्या काल्पनिक रेषांना काय म्हटलं जातं, रेखावृत्त म्हटलं जातं. पृथ्वीच्या ज्या उभ्या काल्पनिक रेषा आहेत त्यांना काय बोललं जातं, रेखावृत्त म्हटलं जातं. आणि तसंच म्हटलं तर रेखावृत्तांची एकूण संख्या लक्षात घ्या, समोरच्या बाजूला म्हणजे पृथ्वीचा जो समोरचा भाग आहे तिथे किती आहेत, 180. आणि पृथ्वीच्या मागील बाजूस सुद्धा 180 आहेत, म्हणून रेखावृत्तांची संख्या किती होते, 360. आणि याच काल्पनिक रेषांमुळे एखाद्या प्रदेशाचं स्थान व विस्तार कसं ओळखू शकतो, तर याच्या सहाय्याने केलं जातं, कळतंय का? मग त्याच्याद्वारे काय अक्षवृत्तीय विस्तार आणि रेखावृत्तीय विस्तार काढलं जातं. पहिली गोष्ट लक्षात घ्या की भारताचं स्थान विषुववृत्ताच्या उत्तरेकडे आहे. काय बोललो मी, भारताचं स्थान विषुववृत्ताच्या कुठे, उत्तरेकडे आहे, म्हणून भारत कुठल्या गोलार्धामध्ये, उत्तर गोलार्धामध्ये आहे. आणि लक्षात घ्या रेखावृत्त जो मूळ रेखावृत्त आहे त्याच्यामुळे भारताचं जे स्थान आहे ते पूर्वेकडे पडलंय, म्हणून लक्षात घ्या भारताचं पृथ्वीवरती स्थान कोणतं आहे, उत्तर पूर्व गोलार्धात आहे. कळतंय कसं, उत्तर पूर्व गोलार्धात. रेखावृत्तामुळे पश्चिम गोलार्ध आणि पूर्व गोलार्ध भाग पडलाय, विषुववृत्तामुळे उत्तर गोलार्ध आणि दक्षिण गोलार्ध भाग पडलाय. आणि त्याच्यामुळे इकडे जर पाहिला तर उत्तर गोलार्ध आणि पूर्व गोलार्ध, म्हणून भारताचं स्थान पृथ्वीवरती कुठे आहे, उत्तर पूर्व गोलार्धामध्ये आहे. आता लक्षात घ्या, हेच मगाशी सांगितलं तुम्हाला, या आडव्या रेषा म्हणजे काय आहेत, अक्षरवृत्त आहेत.
या आडव्या रेषा म्हणजे अक्षरवृत्त आहेत. या उभ्या ज्या रेषा आहेत, उभ्या ज्या रेषा आहेत यांना काय बोललं जातं? रेखावृत्त बोललं जातं. आणि ह्याच अक्षरवृत्ताच्या आणि रेखावृत्ताच्या सहाय्याने भारताचं अक्षरवृत्तीय स्थान आणि रेखावृत्तीय स्थान बऱ्याच वेळा परीक्षेला विचारलेलं आहे. जर विचार केला तर भारताचा अक्षरवृत्तीय विस्तार हा विषुववृत्तापासून लक्षात घ्या 1 2 3 4 5 6 7 8 पर्यंत आलं तर 8 नावाचं 8व्या स्थानावर असणारं जे अक्षरवृत्त आहे ते दिसतं. 8 पासून भारताचं स्थान वरती जर गेला तर कुठपर्यंत आहे? 37.6 पर्यंत आहे. म्हणजे 8 अक्षरवृत्त ते 37 अक्षरवृत्तापर्यंत भारताचं स्थान अक्षरवृत्तीय आहे, लक्षात घ्या. तसंच तुम्ही रेखावृत्तीय विस्तार पाहिलं तर भारताचं रेखावृत्तीय स्थान इथनं बघा 68 पासून सुरू होतो. हा भारताचा भाग आहे 68. आणि तुम्ही इथे पाहिलात तर 96च्या पुढे 97 म्हणजे 97 25 एवढं काय भारताचं रेखावृत्तीय विस्तार आहे पूर्वेकडे. कळतंय का? कारण भारत पूर्वेकडे आहे. त्याच्यामुळे जर तुम्हाला अक्षरवृत्तीय विस्तार विचारला तर 8.4 ते 37.6 आणि रेखावृत्तीय विस्तार विचारलं तर 68.7 ते 97.25 पूर्व रेखांश एवढं भारताचं स्थान आहे. कळतंय? पुढे दिलेलं आहे भारताच्या मध्यातून भारताच्या मध्यातून एकूण 8 राज्यातून काय जातं? कर्कवृत्त प्रवेश करतो. बऱ्याच वेळा लक्षात घ्या कर्कवृत्त म्हणजे काही विद्यार्थ्यांना माहिती नसतं. तर जसं की मी काल्पनिक रेषांमध्ये ज्या आडव्या रेषा आहेत त्यांचा विचार केला तर मधली सांगितली तुम्हाला विषुववृत्त, ही 0 अंशावरती आहे. ही कशावरती आहे? 0 अंशावरती आहे. विषुववृत्ताच्या अगदी वरती 23.5 डिग्री वरती आणि दक्षिणेकडे 23.5. बघा इकडे उत्तरेकडे 23.5 आणि दक्षिणेकडे 23.5 यांचा जर विचार केला तर ही जी विषुववृत्ताच्या उत्तरेकडे आहे तिला नाव आहे कर्कवृत्त. विषुववृत्ताच्या दक्षिणेकडे 23.5 वरती आहे तिला नाव आहे मकरवृत्त. कळते का? तसंच जर तुम्ही कर्कवृत्ताच्या अगदी उत्तरेकडे तुम्ही विचार केला तर उत्तरेकडे 66.5 वरती वरना आर्टिक महासागरातून जाणारी ही रेषा आहे म्हणून याला काय बोललं जातं? आर्टिक वृत्त बोललं जातं. आर्टिक वृत्त. आणि तसंच विचार केला तर मकरवृत्ताच्या अगदी दक्षिणेकडे पुन्हा एकदा 66.5 जर विचारलं 66.5 तर लक्षात घ्या इथे आर्टिक वृत्त ही पूर्णपणे अंटार्क्टिका खंडातून जाते म्हणून हिला काय बोलतात? अंटार्क्टिका वृत्त. आणि वरती 90 अंशावरती लक्षात घ्या वरती इथे उत्तर ध्रुव आहे आणि तसंच दक्षिणेकडे काय आहे? दक्षिण ध्रुव आहे. आता लक्षात घ्या ही जी रेषा आहे, कोणती रेषा? इकडे व्यवस्थित बघा. ही जी रेषा ती भारताच्या किती राज्यातून जाते? तर भारताच्या 8 राज्यातून जाते. लक्षात घ्या. आता ते 8 राज्य कशा पद्धतीने लक्षात ठेवायचं? कधी कधी काय करतो आपण? क्रम पाठ करत बसतो किंवा राज्य लक्षात ठेवताना बऱ्याच वेळा काय होतं? अवघड जातं. कळतंय का? सो पाठ करण्यापेक्षा काय करायचं? ट्रिक वाईज लक्षात ठेवायचं. ट्रिक काय याची? माझा मित्र बंगुराज छत्ती ही ट्रिक आहे. लक्षात घ्या. ट्रिक काय? माझा मित्र बंगुराज छत्ती. म चा जर विचार केला तर इथे मध्य प्रदेश मधनं जात हे, महाराष्ट्र नाहीये, मध्य प्रदेश. झा वरून झारखंड मधनं जातं, झारखंड. मी म्हटल्यानंतर मिझोरम मधनं जातं, मिझोरम. त्र म्हणजे त्रिपुरा मधनं जातं, त्रिपुरा. ब वरती अनुस्वार म्हणजे बंगाल, पश्चिम बंगाल मधनं जातं, पश्चिम बंगाल मधनं. गुजरात मधनं जातं, गुजरात. त्याच्यानंतर राज म्हणजे राजस्थान मधनं जातं, राजस्थान मधनं सुद्धा जातं आणि छत्तीसगड मधनं सुद्धा जातं. म्हणजे आपल्याला राज्य व्यवस्थित लक्षात राहतात. माझा मित्र बंगुराज छत्ती व्यवस्थित जर लक्षात ठेवलं तर 8च्या 8 राज्य काय होतात? लक्षात राहतात. त्याच्यामुळे लक्षात घ्या, नोट डाऊन करून घ्या ट्रिक. कळतंय का? चला आपण पुढे जाऊया. लक्षात घ्या रशिया, कॅनडा, चीन, अमेरिका, ब्राझील आणि ऑस्ट्रेलिया
म्हणजे काही देशांचा क्रम सुद्धा बऱ्याच वेळा विचारलेला आहे. सर्वात मोठा देश जर तुम्हाला माहिती आहे तर सर्वात मोठा देश आहे रशिया. रशिया. त्याच्यानंतर लक्षात घ्या कॅनडा, चीन, अमेरिका, ब्राझील, ऑस्ट्रेलिया, आणि नंतर आपला भारताचा क्रम लागतो. म्हणजे लक्षात घ्या भारताचं जर देशाच्या आकारमानानुसार जर विचार केला किंवा क्षेत्रफळानुसार क्रम लावला तर 1 नंबरवरती सर्वात मोठा देश आहे रशिया, त्याच्यानंतर 2 नंबरवरती कॅनडा, 3 नंबरला चीन आहे, 4 नंबरला अमेरिका, 5 नंबरला ब्राझील, 6 नंबरला ऑस्ट्रेलिया आणि 7 नंबरला भारत. एवढे तरी लक्षात असले पाहिजेत. कळतंय का? यांच्या राजधान्या पण लक्षात ठेवायच्या जर राहिल्या तर प्रयत्न करा. लक्षात घ्या कधी कधी काय होतं की काही महत्वाचे देश आहेत त्यांच्या काय केल्या तर राजधान्या विचारले जातात. कळतंय का? तर आपण बघूया, पुढे जाऊया. आता लक्षात घ्या भारताचं क्षेत्रफळ, भारताचं जे क्षेत्रफळ आहे ते 32,87,263 चौरस किलोमीटर इतकं आहे. काही मुद्दे लक्षात ठेवा. भारताचं एकूण क्षेत्रफळ जर विचारलं तर 32,87,263 चौरस किलोमीटर, ज्याच्यामध्ये आपण जर पकडलं ना तर पूर्ण पृथ्वीचा जर विचार केला तर भारताचं जे एकूण क्षेत्रफळ आहे ते किती आहे? 0.57%. म्हणजे एकूण पृथ्वीचा, ज्याच्यामध्ये जमीन पण बघा आणि काय बघा पाणी पण बघा, सगळ्याचा जर विचार केला तर भारताने किती टक्के पृथ्वीचा व्यापलेला आहे? 0.57. लक्षात घ्या. त्याच्यानंतर लक्षात घ्या की विचारलं की भारताने जमिनीचा किती टक्के भाग व्यापलाय? जमिनीचा भारताने जमिनीचा जर जगाच्या तुलनेमध्ये जर पाहिलं, जगाच्या तुलनेमध्ये जमिनीचा 2.42% भाग व्यापलाय. किती टक्के? 2.42% भाग व्यापलाय. आणि जर विचारला आशिया खंडाचा किती टक्के भाग व्यापलाय? आशिया खंडाचा किती टक्के भाग व्यापलाय? तर लक्षात घ्या आशिया खंडाचा 13.56% भाग व्यापलेला आहे. 13.56. त्याच्यामुळे ही माहिती लक्षात असणं गरजेचं आहे. टक्केवारी बऱ्याच वेळा परीक्षेला विचारली जाते. आता लक्षात घ्या आपल्याला पुढे काय लक्षात ठेवायचंय. इथे मी तुम्हाला सांगितलं की लक्षात घ्या काही पश्चिमेचा, अगदी पश्चिमेचा टोक विचारला जातो, कधी कधी अगदी उत्तरेकडचा टोक विचारला जातो, दक्षिणेकडचा टोक विचारला जातो आणि पूर्वेकडचा टोक सुद्धा विचारला जातो. जर आपण विचार केलं तर इकडे बघा किंबितू काय आहे? किंबितू जो आहे तो कोणत्या ठिकाणी आहे? अरुणाचल प्रदेश. किंबितू नावाचं ठिकाण कुठे आहे? अरुणाचल प्रदेशमध्ये. हा जो ठिकाण आहे तो भारताचं काय दर्शवतं? सगळ्यात पूर्वेकडचा ठिकाण दर्शवतो. याच्या पलीकडे पूर्वेकडे भारत आढळत नाही. भारत कुठपर्यंत आहे? पूर्वेकडे अरुणाचल प्रदेशच्या किंबितू पर्यंत आढळतो. पश्चिमेला गेलात इथे तर हा घुअरमोटा नावाचं ठिकाण आहे. घुअरमोटा नावाचं ठिकाण आहे जे कुठे आढळतं? गुजरातमध्ये आढळतो. म्हणजे याच्या पश्चिमेकडचा अगदी टोक आहे. लक्षात घ्या. वरती गेलात, वरती उत्तरेकडे सगळ्यात उत्तरेकडचा टोक इंदिरा कोल किंवा ऑप्शन मध्ये कदाचित असू शकतं दफ्तार नावाचं ठिकाण. दफ्तार कुठे आहेत? हे जम्मू काश्मीरमध्ये. लक्षात घ्या हा अगदी उत्तरेकडचा टोक आहे. आणि दक्षिणेकडचा टोक कोणता आहे? दक्षिणेकडचा टोक कन्याकुमारी. कुठे आहे कन्याकुमारी? लक्षात घ्या. तुम्ही कन्याकुमारीचा भाग बघा या ठिकाणी. लक्षात घ्या तमिळनाडूच्या आणि केरळच्या बाउंड्रीवरती तमिळनाडू मध्ये येतो. लक्षात घ्या. तर कन्याकुमारी हा भारताचा दक्षिणेकडचा, अगदी दक्षिणेकडे भारताचं जर पाहिलं तर इंदिरा पॉइंट आहे. अगदी दक्षिणेकडे जर आपण पाहिला तर भारताचं कोणतं ठिकाण आहे? इंदिरा पॉइंट. अति दक्षिणेकडील ठिकाण आहे. सो याच्यावरती सुद्धा परीक्षेला प्रश्न विचारले गेलेले आहेत. लक्षात घ्या. ठीक आहे.
सो दक्षिण आशियाई देशांमध्ये, दक्षिण आशियाई, फक्त आशिया खंडाचा विचार केला तर आशिया खंडामध्ये सर्वात मोठा देश रशियाच आहे, लक्षात घ्या. पण दक्षिण आशिया ज्याची संघटना आहे सार्क नावाची संघटना, त्याच्यामध्ये सगळ्यात पहिला देश जर कुठला मोठा असेल तर तो प्रथम क्रमांकावरती कोणता येतो? भारत देश येतो. कळतंय का? ही माहिती एवढी नोट डाऊन करून घ्या, आपण पुढे जाऊया. इथे आता लक्षात घ्या, कधी कधी काय विचारलं जातं की क्षेत्रफळानुसार मोठे राज्य विचारले जातात, लहान राज्य विचारले जातात. कळतंय का? जर विचार केला तर सर्वात भारतातील मोठा राज्य जर कोणता असेल, मोठा राज्य, तर तो आहे राजस्थान. राजस्थानच्या पाठोपाठ लक्षात घ्या मध्य प्रदेशचा नंबर लागतो आणि आपला महाराष्ट्र राज्य आहे तो कितव्या स्थानावरती येतो? 3ऱ्या स्थानावरती, ज्याची 3,07,713 चौरस किलोमीटर एवढं काही क्षेत्रफळ आहे. कधी कधी लक्षात घ्या, हे सगळेच नाही लक्षात ठेवायला झाले तरी महाराष्ट्राचा लक्षात ठेवा. 3 नंबर वरती आहे क्षेत्रफळाने, 1 नंबर वरती राजस्थान आहे. इकडे लहान मध्ये लक्षात ठेवायचं झालं तर गोवा लक्षात ठेवा. म्हणजे अगदी भारताच्या क्षेत्रफळाचा जर विचार केला तर अख्ख्या राजस्थानने काय केलेलं आहे? 11% भूभाग व्यापलाय, 11%. पण इकडे जर विचार केला तर गोव्याने फक्त आपल्या देशाचा 0.11% भाग व्यापलाय. म्हणजे अगदी नाच्या बरोबर, अगदी छोटा राज्य आहे. कळतंय का? त्याच्यामुळे मोठा कोणता छोटा कोणता हे लक्षात ठेवलं पाहिजे. आता बघा, बऱ्याच वेळा आहे ना परीक्षेला असं विचारलेलं आहे, जिल्हा सुद्धा विचारलेला आहे की भारतातील सर्वात लहान जिल्हा, मोठा जिल्हा कोणता आहे? तर भारतातील सर्वात मोठा जिल्हा जर विचारला तर त्याचं उत्तर कच्छ आहे. कुठे आहे कच्छ? गुजरातमध्ये, लक्षात घ्या. त्याच्यानंतर लक्षात घ्या, भारतातील सर्वात लहान जिल्हा माहे. माहे कुठे आहे? तर पद्दुचेरीमध्ये. माहे कुठे आहे जर विचारलं? पद्दुचेरीमध्ये. त्याच्यामुळे ही माहिती लक्षात ठेवा. आपण पुढे जाऊया. आता लक्षात घ्या, इकडे भारताच्या आजूबाजूला असणारे देश विचारले. बघा, भारताच्या आजूबाजूला असणारे देश, आपल्याला पहिला नकाशा पाहू आणि नंतर काय येऊया आपण? भारतावरती येऊया. ठीक आहे, हा भारताचा नकाशा दिसतोय, ठीक आहे. त्याच्यामध्ये आजूबाजूला म्हणजे भारताच्या अगदी प्रत्येक दिशेला पाहिलं तर कोणता ना कोणता तरी देश आहे, लक्षात घ्या. आपण काय करूया? वायव्येपासून सुरुवात करू. अगदी वायव्येला गेला तिथे तर पाकिस्तान नावाचा देश आहे बघा, ज्याची राजधानी इस्लामाबाद. पाकिस्तान नावाचा देश आहे ज्याची राजधानी कोणती? इस्लामाबाद. कळते का? अफगाणिस्तान नावाचा देश बघाय वायव्येलाच, म्हणजे पाकिस्तानच्या वरच्या साईडला गेला तर अफगाणिस्तान सारखा देश लागतो, ज्याची राजधानी आहे काबूल. ज्याची राजधानी कोणती आहे? काबूल. इकडे आलात तर तुम्हाला वरती उत्तरेला 3 देश दिसतील. एक म्हणजे चीन, ज्या चीन देशाची राजधानी आहे बीजिंग. त्याच्यानंतर नेपाळ. नेपाळमध्ये भारतातला सर्वात मोठा काय पर्वत आहे किंवा जगातला सर्वात मोठा पर्वत आढळतो, भारतातला नाही, जगातला सर्वात मोठा पर्वत कोणता आहे? माउंट एव्हरेस्ट, जो कुठे आहे? नेपाळमध्ये. नेपाळची राजधानी आहे काठमांडू. काठमांडू. कळतंय का? इथे लक्षात घ्या भूतान. भूतानची राजधानी जर विचारली तर थिम्पू आहे. थिम्पू आहे. कळतंय का? त्याच्यानंतर काय लक्षात घ्या, इथे म्यानमार आहे. म्यानमार हा सगळा म्यानमारचा पट्टा आहे. तर म्यानमारची अगदी प्राचीन राजधानी जर विचारली बर्मा होती. कळतंय का? म्यानमारची प्राचीन राजधानी कोणती होती? म्यानमारची ब्रह्मदेश म्हणून ओळखलं जायचं, ज्याची राजधानी काही काळ रंगून सुद्धा होती. कळतंय का? त्याच म्यानमारची सध्याची राजधानी आहे नॅपिताव. नॅपिताव. कळतंय का? 1971 ला तयार झालेला हा बांगलादेश नावाचा महत्वाचा देश आहे. बांगलादेश. कळतंय का? ज्याचं राष्ट्रगीत जर पाहिलं तर ते रवींद्रनाथ टागोर यांनीच गायलेलं आहे, आमार सोनार बांगला. त्याचीच राजधानी जर तुम्ही पकडली तर त्याची राजधानी आहे ढाका. खाली दक्षिणेकडे आलात, श्रीलंका नावाचा देश आहे. श्रीलंका नावाचा देश आहे. बऱ्याच वेळा याच्यावरती प्रश्न विचारलेले की भारत आणि श्रीलंकेमध्ये
कोणती सामुद्रधुनी आढळते? पालकची सामुद्रधुनी. पालची सामुद्रधुनी. बऱ्याच वेळा याच्यावरती प्रश्न विचारलेला आहे की भारत आणि श्रीलंकेमध्ये कोणती ही आढळते, काय सामुद्रधुनी आढळते? पालची सामुद्रधुनी. तुम्ही पाहिलं असेल आजूबाजूला कोणते देश आहेत, त्या देशांची नावं तुम्हाला सांगितलेली आहेत, लक्षात घ्या. आता भारताला श्रीलंका लागून नाहीये, लक्षात घ्या, त्याच्यामुळे श्रीलंकेचं एवढं महत्व नाहीये. परंतु इतर जे देश आहेत जे वरच्या साईडला लागून आहेत बघा, वायव्येपासून आपण कुठपर्यंत आलो? अगदी पूर्वेपर्यंत पाहिलेले देश आहेत. तर हे नोट डाऊन करून घ्या. आता प्रश्न काय विचारला जाऊ शकतो, लक्षात घ्या. भारताच्या बाजूला किंवा भारताच्या सीमेला किती देश लागून आहेत? लक्षात घ्या, हेच देश आहेत: बांगलादेश, चीन, पाकिस्तान, अफगाणिस्तान, नेपाळ, म्यानमार आणि भूतान. एकूण 7 देश लागून आहेत. 7. मग हे देश भारतासोबत किती किलोमीटरची बाउंड्री शेअर करतात? 15,200. म्हणजे भारताची एकूण सीमा जर पाहिली तर भारताची एकूण भूसीमा किती आहे? जमिनीची सीमा विचारलं इथे. जमिनीची सीमा बघा, इथे हा सगळा पाणी आहे, कळतंय का? तुम्ही इथपर्यंत आलात तर हा सुद्धा पाण्याचा भाग लागलाय बघा इकडनं, कळतंय का? म्हणजे जमीन जर पाहिलीत ना तर जमीन कुठपर्यंत आहे? इथपर्यंतच असेल बघा, इथपर्यंत, कळतंय का? इथपर्यंतच आहे. जो जमिनीचा भाग जिथपर्यंत आहे त्याला भूसीमा बोलतात. आणि भारताची एकूण भूसीमा किती आहे? 15,200 किलोमीटर, कळतंय का? किती देशांना शेअर केले, किती देशांना लागून आहे? 7 देशांना. आपल्या कामाचं काय? सगळंच आपल्याला पाठ नाही करायचे. मगाशी सांगितले देश कोणते ते तुम्हाला सांगितलेच आहेत मी. याच्यामध्ये पहिलावाला हा महत्वाचा आहे. म्हणजे प्रश्न विचारला की पुढीलपैकी कोणत्या देशाने भारतासोबत सर्वात जास्त सीमा काय केलेली आहे? लागून आहे. तर पुढीलपैकी कोणत्या देशाची सीमा भारताला सर्वात जास्त लागून आहे? बांगलादेश. किती किलोमीटर आहे? 4,096 किलोमीटर आहे, कळतंय का? आणि दुसरं सर्वात कमी लागून असणारा देश कोणता आहे? फक्त 80 किलोमीटर लागून आहे, कळतंय का? तर हे एवढं मुद्दे लक्षात ठेवा. त्याच्यानंतर लक्षात घ्या, हे जेवढे देश आहेत ना त्याच्यावरती काही सीमा विचारलेत, कळतंय का? बऱ्याच वेळा परीक्षेला विचारलेल्या सीमा आहेत की भारत आणि पाकिस्तानमध्ये कोणती सीमा आढळते, भारत आणि चीनमध्ये कोणती सीमा आढळते, भारत म्यानमारमध्ये कोणती सीमा आढळते, अफगाणिस्तानमध्ये कोणती सीमा आढळते. त्या सीमांची नावं लक्षात ठेवा, कळतंय का? बघूया कोणत्या सीमा आढळतात. आता लक्षात घ्या, पहिलंच लक्षात घ्या, भारत आणि चीन नावाचा देश दिलाय, कळतंय का? विचारलं जातं भारत आणि चीन मध्ये कोणती सीमा आढळते? मॅकमोहन रेषा आढळते. परंतु कधी कधी काय होतं की याचं साल किंवा याच्याबद्दलची काही गोष्टी आपल्याला माहिती नसतात. 1905 मध्ये ही सीमा तयार केलेली आहे, लक्षात घ्या. कोणाचं 1905चं काळ होतं? लॉर्ड कर्झनचं. म्हणजे तुम्हाला माहिती असेल की बंगालची फाळणी जर कोणी केली असेल तर ते लॉर्ड कर्झनने केली होती, कळतंय का? याच लॉर्ड कर्झनने भारत आणि चीन मध्ये जी मॅकमोहन रेषा आढळली होती, लक्षात घ्या, कोणाच्या काळामध्ये विचारलं? लॉर्ड कर्झन. परंतु अधिकारी कोण होता ही सीमा निश्चित करण्यासाठी? मॅकमोहन नावाचा अधिकारी होता, कळतंय का? तसंच लक्षात घ्या, भारत आणि अफगाणिस्तान मध्ये कोणती रेषा आढळते? 1892 ला तयार केले. कधी तयार केले? 1892 ला तयार केले. ड्युरँड रेषा आढळते आणि ड्युरँड या इंग्रज अधिकाऱ्यांनीही तयार केलेली आहे, कळतंय का? त्याच्यानंतर लक्षात घ्या, भारत आणि पाकिस्तान आणि भारत आणि बांगलादेश यांच्यामध्ये सीमा काय सेमच दिसेल तुम्हाला. साल सुद्धा सेमच तयार केलेलं दिसेल, कळतंय का? याचा अधिकाऱ्याचं नाव होतं रॅडक्लिफ सीमा. जेव्हा भारत आणि पाकिस्तान असे 2 राष्ट्र तयार झाले 1947च्या कायद्याने, म्हणजे भारताचा स्वातंत्र्याचा कायदा, या कायद्याने 2 राष्ट्र तयार झाले, एक भारत आणि भारतामधूनच नवीन राष्ट्र तयार झालं पाकिस्तान. यावेळेस 2 पाकिस्तान होते. एक होता पश्चिम पाकिस्तान म्हणजे आजचा पाकिस्तान, पश्चिम पाकिस्तान, आणि एक होता पूर्व पाकिस्तान म्हणजे आजचा बांगलादेश.
आजचा बांगलादेश जो काय होता पाकिस्तानच देश होता, ज्याचं पुढे जाऊन 1971 मध्ये काय झालं, बांगलादेश नावाचा देश तयार झाला. आता या रॅडक्लिफ अधिकारी जो होता त्याने 1947ला तिथे जाऊन पाहणी नाही केली होती, जसं की मॅकमोहनने पाहणी केली होती. कुठला भूभाग भारतामध्ये येतोय, कुठली लोक भारताची आहेत, ती भारतामध्ये येणार आहेत का, सीमा ठेवताना आपल्याला कुठल्या भूभागाचा विचार केला पाहिजे, असं मॅकमोहन आणि ड्युरॅन्डने विचार केला होता. पण रॅडक्लिफने काय केलं होतं, एक नकाशा घेतला आणि त्या नकाशावरती फक्त रेष मारली आणि सांगितलं ही हा भाग काय झालं, हा भारताचा असणार, हा भाग पाकिस्तानचा असणार. आणि त्याच्यामुळे झालं काय की बरीच सारी भारताची जनता पाकिस्तानमध्ये गेली, अर्धी काय झाली भारतामध्ये पाकिस्तानची जनता इकडे आली आणि त्याच्यामुळे क्लिष्ट मुद्दे तयार झाले. कळतंय का? पुढे जाऊया आपण. भारताची भूसीमा आपण पाहिलेली आहे. भूसीमेसोबतच भारताची सागरी सीमा सुद्धा माहिती असणं गरजेचं आहे. सागरी सीमा म्हणजे काय, जसे की समुद्राची जी बाउंड्री लागलेली आहे, जशी जमिनीची आपण पाहिली होती किती आहे 15,200, तसं लक्षात घ्या भारताच्या सागरी सीमा किती आहे 7,517. किती मिळून 9 राज्य आणि 4 केंद्रशासित प्रदेश यांना मिळून किती आहे 7,517. पण फक्त राज्यांचा विचार केला आणि राज्यांचं जर विचारलं किती आहे 6,100 किलोमीटर लागले फक्त राज्यांना. किती 9 राज्यांना. आणि केंद्रशासित प्रदेशांचा विचार केला तर किती केंद्रशासित प्रदेशांना आहे 4. किती आहे 1,417 किलोमीटर. कळतंय का? सो कोणकोणते आहेत आपण बघूया. लक्षात ठेवायची ट्रिक लक्षात ठेवा. ट्रिक हे कसं लक्षात राहू शकतं. 1 नंबरला आहे गुजरात, महाकेर, कळते का? बघा गुजरात, आंध्र प्रदेश 3 नंबरला, तिसऱ्या स्थानावर तमिळनाडू. एक क्षेत्रानुसार पाहतोय आपण, क्षेत्रानुसार पाहतोय की कमी कमी कुठे कुठे होत गेलंय सागरी सीमा. सगळ्यात जास्त कोणाला लागलेले आहे गुजरातला. किती लागले 1600 किलोमीटरचं लागलेलं आहे. आंध्र प्रदेश 2 नंबरला, तमिळनाडू 3 नंबरला, 4 नंबरला आपला महाराष्ट्र आहे. याच्याबद्दल लक्षात ठेवा 720 किलोमीटरचा समुद्र किनारा लागलाय महाराष्ट्राला. केरळचा जर पाहिलं तर केरळ आहे. केरळ नंतर बघा OPKJ म्हणजे काय, ओडिशा, पश्चिम बंगाल, कर्नाटक आणि गोवा. सगळ्यात कमी कोणाला लागलेले गोव्याला. किती किलोमीटर लागले 113 किलोमीटर लागलेले आहे गोव्याला. कळतंय का? तसंच आपण जर पाहिलं तर इकडे तुम्हाला बेटांना तसेच केंद्रशासित प्रदेशांना लागलेला समुद्र किनारा विचारलाय. सगळ्यात जास्त लक्षात ठेवा, सगळ्यात जास्त अंदमान निकोबार बेटाला लागलाय. किलोमीटर विचारलं जाऊ शकत नाही. कळतंय का? पण विचारलं गेलं की पुढील पैकी कोणत्या केंद्रशासित प्रदेशाला सर्वात जास्त समुद्र किनारा भारताचा लागून आहे, तुम्हाला माहिती असलं पाहिजे अंदमान आणि निकोबार. कोणाला नाहीये तर लक्षात घ्या 4 आहेत ते तुमच्या समोर आहेत. अंदमान निकोबारला आहे, लक्षद्वीपला आहे, दादरा नगर हवेली आहे, दादरा नगर हवेली दमन दीवला आहे, पद्दुचेरीला आहे. न लागलेला कोणता आहे लक्षात घ्या दिल्ली आहे. दिल्ली मध्यभागी आहे, संबंधच येत नाही. चंदीगड याला पण काय वरच्या साईडला आहे त्याच्यामुळे लागून नाहीये चंदीगड. त्याच्यानंतर लक्षात घ्या दिल्ली, चंदीगड. त्याच्यानंतर इथे लडाख तो सुद्धा उत्तरेला आहे. आणि इकडे जम्मू काश्मीर हे केंद्रशासित प्रदेश यांना लागून नाहीये. या 4 यांना लागून आहे, एवढं लक्षात ठेवा. ठीक आहे. तो सागरी सीमा आपण पाहिलेली आहे. तसंच भारताच्या सागरी सीमा पश्चिमेला अरबी समुद्र, अरबी समुद्राला सिंधू सागर सुद्धा या नावाने ओळखलं जातं. अरबी समुद्राला सिंधू सागर, कारण सिंधू महत्वाची नदी अरबी समुद्राला जाऊन मिळते म्हणून त्याला सिंध सागर किंवा सिंधू सागर असंही म्हटलं जातं. दक्षिणेला हिंदी महासागर, म्हणजे कुठल्या महासागराला भारतावरून नाव पडलेलं आहे तर हिंदी महासागराला भारतावरून नाव पडलेलं आहे, लक्षात घ्या. आणि पूर्वेला काय बंगालचा उपसागर आहे, एवढी माहिती लक्षात ठेवा. आता काही किनारपट्टी आहेत. प्रत्येक राज्य म्हणजे 9 राज्य आपण पाहिलेत, त्या 9 राज्यांच्या किनारपट्टीबद्दल विचारलेलं आहे, लक्षात घ्या. किनारपट्टीचा जर विचार केला तर इथे पहिलंच सांगितलं गुजरात, महाराष्ट्र आहे, कर्नाटक आहे,
केरळ आहे, आंध्र प्रदेश आहे, ओडिशा आहे, वेस्ट बेंगॉल आहे. म्हणजे जेवढे ग्रीन कलर मध्ये दिसत आहेत जे राज्य आहेत त्यांना काय लागलेलं आहे, समुद्र किनारा. असे किती आहेत, 9 राज्य आहेत. कळतंय का? त्याच्यात सर्वात जास्त कोणाला लागलेलं आहे, गुजरातला लागलेलं आहे. सगळ्यात कमी कोणाला लागलेलं आहे, गोवाला लागलाय. हा बघा इथे गोवा आहे. कळते का? 113 किलोमीटर आणि 1600 किलोमीटर. कळते का? मग यांची किनारपट्टी काय आहे, प्रत्येकाची वेगळी आहे. तुम्ही बघा इकडे, गुजरातची जी किनारपट्टी आहे तिला 2 नाव आहेत. एक म्हणजे कच्छ किनारपट्टी आणि दुसरं आहे काठियावाड किनारपट्टी. काठियावाड किनारपट्टी. कळते का? महाराष्ट्रामध्ये आलात तुम्ही, महाराष्ट्रापासून कर्नाटकमध्ये किंवा इथे थोडस मॅप थोडस हे आहे, गोव्यापर्यंत लक्षात घ्या. गोव्यापर्यंत इथे कोणती किनारपट्टी आढळते, कोकण किनारपट्टी आढळते. कोणती किनारपट्टी आढळते, कोकण. तुम्ही कर्नाटकचा विचार केला तर कर्नाटकमध्ये कारवार नावाची किनारपट्टी आढळते, कारवार. केरळमध्ये गेला तिथपर्यंत मलबार नावाची किनारपट्टी आढळते, मलबार. तमिळनाडू पासून लक्षात घ्या इकडे आंध्र प्रदेश पर्यंत, वरपर्यंत आंध्र प्रदेश पर्यंत. कळते का? इथे चोल साम्राज्य होतं, चोल महत्वाचं साम्राज्य होतं, चोल. कधी विचारलं दक्षिणेकडे तमिळनाडू पासून आंध्र प्रदेश पर्यंत कोणता साम्राज्य होतं, चोल. तर या चोल साम्राज्याच्या नावावरून काय झालं, चोलो या शब्दाचा अपभ्रंश झालं कोरो आणि नाव पडलं कोरोमंडळ किनारपट्टी. काय नाव पडलं, कोरोमंडळ. आता आंध्र प्रदेशचा काही भाग ओडिशापर्यंत जेवढा गेलाय त्याला नाव आहे उत्कल किनारपट्टी, अगदी वरपर्यंत उत्कल किनारपट्टी. म्हणजे वरती किनारपट्टी. वरपर्यंत गेलात वेस्ट बेंगॉल पर्यंत जी आढळते ती कोणती आढळते, उत्कल किनारपट्टी. सो ह्या किनारपट्टींची नावं सुद्धा कधी कधी काय होऊ शकतं, जोड्या लावायला विचारलं जाऊ शकतं किंवा डायरेक्टली विचारलं जाऊ शकतं की केरळ राज्याच्या किनारपट्टीला पुढीलपैकी कोणत्या नावाने ओळखलं जातं, मलबार. कळतंय का? सो हे नोट डाऊन करून घ्या, आपण पुढे जाऊया. म्हणजे माहिती तीच आहे मगाशी कव्हर केली. भारताच्या मध्यातून 23.5 अंशावरती विषुववृत्ताच्या उत्तरेकडे कोणता आहे, कर्कवृत्त गेलेला आहे. विषुववृत्ताच्या दक्षिणेकडे 23.5 काय गेलाय, मकरवृत्त गेलाय. कर्कवृत्ताच्या उत्तरेकडे काय 66.5 ला आर्टिक वृत्त आहे, कारण तो पूर्णपणे आर्टिक महासागरातनं गेलाय. आणि आर्टिक वृत्ताच्या वरती उत्तरेकडे काय, उत्तर ध्रुव आहे. तसंच मकरवृत्ताच्या दक्षिणेकडे 66.5 ला गेलात तर अंटार्क्टिका खंडातून पूर्ण जाते, त्याच्यामुळे अंटार्क्टिका वृत्त आहे आणि खाली दक्षिण ध्रुव आहे. कळते का? हे 23.5 डिग्रीवरती उत्तरेवरती कर्कवृत्त किती राज्यातून जातं, 8. मगाशी स्ट्रिक सांगितले लेक्चर सुरू होतानाच की माझा मित्र बंगुराज छत्ती, म्हणजे लक्षात घ्या मध्य प्रदेश, झारखंड, मिझोराम, त्रिपुरा, पश्चिम बंगाल, गुजरात, राजस्थान, छत्तीसगड हे आपण काय केलंय, ट्रेक वाईजच लिहिलेलं आहे. आता लक्षात घ्या महत्वाचा प्रश्न आहे की भारताची प्रमाण वेळ कुठून जाते, लक्षात घ्या असा प्रश्न विचारलेला आहे. तर भारताची प्रमाण वेळ ही 82.5 पूर्व रेखावृत्तावरून घेतलेला आहे, पूर्व रेखावृत्तावरून घेतलेला आहे. लक्षात घ्या. आणि ही कुठून जाते रेषा, तर ही जाते उत्तर प्रदेश मधून, उत्तर प्रदेश मध्ये काय आहे, मिर्झापूर, आणि मिर्झापूर मध्ये अजून एक ठिकाण आहे शंकरगड नावाचं. या ठिकाणाहून काय झालेलं आहे, भारताची प्रमाण वेळ निश्चित केलेली आहे. कळतंय का? ती किती राज्यातून जाते, लक्षात घ्या. काय विचारलंय, भारताची प्रमाण वेळ किती राज्यातून जाते असं काही प्रश्न आला तर एकूण 5 राज्यातून जाते. 5 कसं लक्षात ठेवायचं, उमा, 36, एक मिनिट, कुठून जाते, उमा, 36, ओडी, आन, 5 राज्य लक्षात ठेव राहतात आपलं. उत्तर प्रदेश मधनं जातं यूपी, मग याने एमपी मधनं जातं, छत्तीसगड मधनं जाते छत्तीसगड, त्याच्यानंतर ओडिशा मधनं जातं,
ओडिशा आणि आंध्र प्रदेशमधनं जातं, आंध्रमधनं. मग काय होतं, कधी कधी काय विचारलं जाऊ शकतं की पुढील पैकी कोणत्या राज्यातून भारताची प्रमाणवेळ प्रवास करत नाही किंवा जात नाही. याच्यातले 3 ऑप्शन असू शकतात, एक नसू शकतो वाला असणार आहे. तर त्याच्यामुळे 5च्या 5 राज्य कशा पद्धतीने लक्षात ठेवायचे, उमा, छत्तीस, ओडिया, म्हणजे भारताची प्रमाणवेळ जाणारे राज्य कोणते, 5 राज्य आहेत सांगितलं तुम्हाला, कळतंय का. तसंच एक प्रश्न विचारलं जातं, वारंवार बऱ्याच वेळा विचारलेला आहे की 0° रेखावृत्तावरून, आता ही पृथ्वी आहे, पृथ्वीच्या मध्यभागातून एक रेखावृत्त जाते, कुठनं आता 0° रेखावृत्त, हिला बोलतात जागतिक प्रमाणवेळ. जगाचं ज्याच्यावरून टाइम झोन काढलं जातं ती कशावरून काढलं जाते, 0° रेखावृत्तावरून. भारताचं जे टाइम काढलं जातं ते कशावरून काढलं जातं, 82.5 पूर्व रेखावृत्तावरून, कळतंय का. इथून जर विचार केला, या 0 पासून 82.5 पर्यंत जर विचार केला, तर भारताच्या आणि जगाच्या प्रमाणवेळेत किंवा जगाच्या प्रमाणवेळ जागतिक प्रमाणवेळेनुसार भारताची प्रमाणवेळ किती अंश पुढे आहे, कळतंय का, किंवा किती तासाचा फरक पडतो, लक्षात घ्या, 5.5 तासाचा. प्रश्न काय विचारला जाईल, भारतीय प्रमाणवेळ जागतिक वेळेपासून किती तास पुढे आहे, तर लक्षात घ्यायचं 5.5 तास पुढे आहे. हा आपण जो लेक्चर पाहिला तो म्हणजे कोणता, भारताचे स्थान व विस्तार, भारताबद्दल बेसिक माहिती काय होती किंवा भारताबद्दल जाणून घ्यायची जी माहिती होती ती आपण कव्हर केले. सोबतच मी लक्षात घ्या काही पॉइंट्स नंतर सांगितलेत, कारण हे बेसिक पॉइंट्स महत्वाचे लक्षात असले पाहिजेत, कळते का. मी ते आधी सांगितले नाहीत, जाता जाता सांगतो. कधी कधी काही जणांना राज्य माहिती नसतात की भारतामध्ये राज्य किती असतात, आणि असा काही प्रश्न आला तर लक्षात घ्या, काही मुलं काय माहीतच नसतं की किती राज्य असतात, बदल काय झालेला असतो 28. काही जण काय होतात, एकदम ओल्ड माहितीमध्ये असतात, जुन्या माहितीमध्ये त्यांना माहिती असते 29 राज्य होते, मग काय राहत नाहीत, अपडेट राहत नाहीत. आणि जर केंद्रशासित प्रदेश विचारले, केंद्रशासित प्रदेश विचारले, तर केंद्रशासित प्रदेश किती आहेत, 8 आहेत, लक्षात घ्या. झालं काय, 2019 मध्ये कलम, भारतीय राज्यघटनेचा कलम 370 हा काय झाला होता, रद्द केला गेला. कोणत्या राज्याशी संबंधित होता, जम्मू काश्मीर राज्याशी, म्हणजे त्याला आधी राज्याचा दर्जा होता तो रद्द केला. आणि त्या जम्मू काश्मीर पासून किती केंद्रशासित प्रदेश तयार केले, 2. एक म्हणजे कोणता, लडाख, ज्याची राजधानी लेह आहे, आणि दुसरा केला गेला जम्मू काश्मीर, ज्याची राजधानी आहे श्रीनगर, कळते का. हे 2 केंद्रशासित प्रदेश केल्यानंतर जे आधी आपल्या 2019 मध्ये केंद्रशासित प्रदेशांची संख्या होती 7, झाली किती, 9, कळते का. परत बदल झाला, 2 केंद्रशासित प्रदेशांना काय केलं, एकच तयार केलं, त्यांचं नाव होतं दादरा नगर हवेली, हा एक होता, आणि अजून एक होता दमन दीव. यांना काय केलं, एकच केलं, 2 आहेत तिथे काय केलं, एकच केलं. आता 9 मधनं 1 गेला, म्हणजे केंद्रशासित प्रदेशांची संख्या झाली 8, कळते का. कशामुळे झालंय, 370 मुळे. जो जम्मू काश्मीरला राज्यांचा दर्जा होता तो राज्यांचा दर्जा काय झाला, केंद्रशासित दर्जा म्हणून प्राप्त झाला, आणि त्याच्यापासून 2 केंद्रशासित प्रदेश तयार झाले, जम्मू काश्मीर आणि लडाख, कळते का. तसंच जे 9 केंद्रशासित प्रदेश तयार झाले होते त्यापैकी जे 2 केंद्रशासित प्रदेश वेगळे होते, दादरा नगर हवेली दमन दीव, यांना काय केलं, एकत्र केलं आणि एकच केंद्रशासित प्रदेश झाले, म्हणून केंद्रशासित प्रदेशांची संख्या किती झाली, 8. इथे काय विचार करत होतो, 29 राज्य असतील काय, नाही, राज्य तर 378 म्हणजे जम्मू काश्मीरचा राज्यांचा दर्जा गेला, म्हणजे राज्यांची संख्या किती झाली, 28, कळतंय का. ही आजची स्थिती आहे, कळतंय का. सोबतच काय आहे, 28 राज्य 8 केंद्रशासित प्रदेश यांच्या राजधानीची नावे माहिती असली पाहिजेत. आजकालचे लहान लहान मुलं आहेत, लहान लहान लेकरं आहेत, यांचं सुद्धा पाठांतर आहे, कळतंय का. इथे जर आपण पोलीस भरती किंवा महाराष्ट्रातली बरीच मोठी काय करतोय, एक्झाम टार्गेट ठेवतोय, परीक्षा टार्गेट ठेवतोय,
तर हे तर बेसिक झालंच पाहिजेत. 28च्या 28 राज्यांच्या राजधानी आहेत तर तोंडच पाठ असल्या पाहिजेत. केंद्रशासित प्रदेशांच्या ज्या 8 केंद्रशासित प्रदेश आहेत त्यांच्या राजधान्या माहीतच असलं पाहिजे. कळतंय का? जाता जाता एक महत्वाची माहिती लक्षात ठेवा की जो 370 आहे त्याचा मसुदा तयार करण्याचं काम जर कोणी विचारलं, मसुदा कोणी तयार केला, मसुदा कोणी तयार केला, तर लक्षात घ्या गोपाल स्वामी अयंगर. गोपाल स्वामी अयंगर या व्यक्तींनी काय केला, याचा मसुदा तयार केला आहे 370चा. कळते का? सो या ठिकाणी आपण जर लेक्चर आवडलं असेल तर नक्कीच मित्रांनो लाईक करा. असे बरेच लेक्चर आपण युट्यूबवरती कव्हर करण्याचा प्रयत्न करणार आहे. आपल्या याच्या आधी विज्ञानचा एक लेक्चर आपण रेकॉर्ड करून टाकलेला आहे पेशी नावाचा. तर लेक्चर नक्कीच आवडत असतील लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. धन्यवाद.